आजपासून हजारो वर्षापूर्वी हिमालयाच्या बर्फाळ पर्वतरांगांमध्ये एक असा पर्वत उभा आहे ज्याच्याकडे पाहून आजही विज्ञान गोंधळून जातं आणि अध्यात्म नतमस्तक होतं. रात्रीच्या काळोखात जेव्हा संपूर्ण परिसर शांततेने झाकलेला असतो तेव्हा फक्त थंड वाऱ्याचा आवाज आणि बर्फावर पडणाऱ्या पावलांचा हलका प्रतिध्वनी ऐकू येतो. तेव्हा त्या अंधारांमध्ये एक पर्वत बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा दिसतो. तो पर्वत फक्त बर्फाने झाकलेला नाही तर जणू काही गूढ शक्तीने वेढलेला देखील आहे आणि तो म्हणजे कैलास पर्वत. एक असा पर्वत ज्याला अनेक लोक पृथ्वीचं सर्वात मोठं रहस्य मानतात. काही लोक म्हणतात की त्या पर्वताच्या आत एक गुप्त शहर लपलेलं आहे. काहींचा विश्वास असा आहे की तिथे आजही देवांचं अस्तित्व आहे, तर काही लोक असं म्हणतात की तिथे पृथ्वीवर नसलेली एखादी प्रगत संस्कृती राहते. पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ज्यांनी या पर्वताचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत अनेकदा काहीतरी विचित्र घटना घडल्यास. काही लोक अचानक मानसिकदृष्ट्या बदलले, काहींचं शरीर वेगाने कमजोर झालं, तर काही लोकांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू देखील झाला. आणि म्हणूनच आजही जगभरातील लोक एकच प्रश्न विचारतात, कैलास पर्वत खरंच फक्त एक बर्फ आहे का, की त्याच्या आत काहीतरी असं दडलंय जे मानवाला अजून देखील समजलेलंच नाही. काही वर्षापूर्वी जगातील काही अत्यंत अनुभवी माउंटेनियर्सनी एक निर्णय घेतला. हे लोक साधे गिर्यारोहक नव्हतेच, त्यांनी आधीच जगभरातील अनेक धोकादायक पर्वत सर केले होते. त्यांनी हिमवादळं पाहिली होती, ऑक्सिजनशिवाय मृत्यूच्या जवळ जाण्याचा अनुभव देखील त्यांचा होता आणि अशा उंचीवर पोहोचले होते जिथे सामान्य माणूस काही सेकंदही उभा राहू शकत नव्हता. पण तरीसुद्धा त्यांच्या मनात एक स्वप्न होतं, कैलास पर्वत जिंकायचाच. त्यांना असं वाटत होतं की हा फक्त एक पर्वत आहे, थोडा अवघड असेल, धोकादायक असेल, पण अशक्यता नाहीच. त्यांनी चढाई सुरू केली. सुरुवातीला सगळं काही सामान्य होतं. थंड वारा, बर्फाने झाकलेला मार्ग, दूरवर दिसणारी शांत शिखर आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास. पण जसे जसे ते वर जाऊ लागले तसं तसं वातावरण बदलायला लागलं. त्यांना अचानक असं वाटू लागलं की जणू कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे. त्यांना असं वाटायचं की पर्वत जिवंत आहे आणि तो त्यांना पाहतोय, अशी विचित्र भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण काही वेळानंतर त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून आजही लोक हादरतातच. एका माउंटेनियर्सने अचानक आपल्या हाताकडे पाहिलं आणि तो घाबरून गेला. त्याच्या नखाची वाढ असामान्य वेगाने वाढत होती. दुसऱ्याने केसांना हात लावला आणि त्यालाही जाणवलं की त्याचे केस वेगाने वाढत आहेत. काही वेळातच त्यांच्या चेहऱ्यावर थकवा देखील दिसू लागला होता. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं निर्माण झाली आणि त्यांना असं वाटायला लागलं की जणू त्यांच्या शरीराचं वय क्षणाक्षणाला वाढत आहे. त्यांना जाणवलं की वेळ त्यांच्या शरीरासाठी सामान्य वेगाने चालत नाही. त्या क्षणी त्यांच्या मनात अशी भीती निर्माण झाली जी शब्दांमध्ये सांगता येणारच नाही. त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला की इथून खाली उतरला पाहिजे. पण खरी भीती ती खाली आल्यानंतर सुरू झाली. पुढच्या काही महिन्यात त्या मोहिमेत सहभागी असलेल्या अनेक लोकांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. काही अचानक आजारी पडले, काहींची शरीरं झपाट्याने कमजोर झाली आणि काही लोक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे बदलले. पण या घटनेनंतर कैलास पर्वताचं रहस्य आणखीनच गडद झालं. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे माउंट एव्हरेस्टपेक्षा कमी उंची असलेला हा पर्वत आजपर्यंत कोणीही अधिकृतपणे जिंकू शकलेलाच नाही. एव्हरेस्टवर हजारो लोक चढले, अनेकांनी मृत्यूचा सामना केला, पण तरीसुद्धा तो पर्वत मानवाने जिंकला. पण कैलास आजही अजिंक्यच उभा आहे. अनेक प्रसिद्ध गिर्यारोहकांनी प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी काहीतरी विचित्र घडतच होतं. एकदा एक अनुभवी रशियन गिर्यारोहक कैलासवर चढाई करण्यासाठी गेला. त्याने आयुष्यात अनेक धोकादायक पर्वत सर केले होते आणि त्याला स्वतःवर प्रचंड विश्वास देखील होता. सुरुवातीला तो आत्मविश्वासाने पुढे जात होता, पण जसा जसा तो वर जाऊ लागला तसं तसं त्याच्या मनात एक विचित्र भीती निर्माण होऊ लागली. त्याला सतत असं वाटत होतं की हा पर्वत त्याला स्वीकारत नाही आहे. त्याच्या डोक्यात जणू एक आवाज घुमत होता, परत जा. तो जितका पुढे जात होता तितकी त्याला भीती वाटत होती. शेवटी त्याने खाली परतण्याचा निर्णय घेतलाच. नंतर त्याने सांगितलं की आयुष्यात अनेक वेळा मृत्यू जवळून पाहूनही त्याला कैलाससारखी भीती कधी वाटलीच नव्हती. ही घटना एकदाच घडली नाही. जगप्रसिद्ध गिर्यारोहक रेनहोल्ड मेसेनर, ज्याने ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट सर केला होता, त्यांना सुद्धा कैलासवर जाण्याची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी स्पष्ट नकार दिला होता, कारण त्यांच्या मते हा पर्वत जिंकण्यासाठी नाही तर फक्त आदर करण्यासाठी आहे. जगातील सर्वात धाडसी गिर्यारोहक जर या पर्वताला घाबरत असतील तर अखेर त्या पर्वतांमध्ये असं काय आहे हा प्रश्न आणखीन गडद होत जातो. सन 2001 मध्ये चीन सरकारने ठरवलं की जर माणसं तिथे जाऊ शकत नाहीत तर तंत्रज्ञान तिथे पाठवूया. त्याने एक हेलिकॉप्टर कैलासच्या दिशेने पाठवलं. त्या दिवशी हवामान पूर्णपणे स्वच्छ होतं, सगळ्या गणना परफेक्ट होत्या, वाऱ्याचा वेग नियंत्रित होता आणि वातावरण उड्डाणासाठी अगदी योग्य होतं. पण हेलिकॉप्टर पर्वताजवळ पोहोचताच अचानक वातावरण बदलायला लागलं. काही क्षणात आकाश काळ्या ढगाने झाकलं गेलं, वाऱ्याचा वेग अचानक वाढला आणि परिस्थिती इतकी भयानक झाली की हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची शक्यता निर्माण झाली. पायलट घाबरला.
त्याने ताबडतोब हेलिकॉप्टर मागे फिरवलं. त्या घटनेनंतर कैलाश पर्वतावर चढाईवर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली. एक असा पर्वत ज्यावर जाण्यासाठी परवानगीच नाही आणि हीच गोष्ट त्याला आणखी रहस्यमय बनवते. पण कैलाशचं रहस्य फक्त इथपर्यंत मर्यादित नव्हतंच. त्याचा भूगोल सुद्धा तितकाच विचित्र आहे. कारण कैलाश पर्वताभोवती 4 मोठ्या नद्या वेगवेगळ्या दिशेने वाहतात. एक उत्तरेला, एक दक्षिणेला, एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला. जणू काही पृथ्वीचा केंद्रबिंदू स्थिती आहे. आणि याच पर्वताजवळ 2 मानसरोवर देखील आहेत. एक लेक मानसरोवर आणि एक रक्षस्थळ. एक सरोवर शांत, स्वच्छ आणि जीवनाने भरलेलं आहे, तर दुसरं खारं, निर्जीव आणि भयानक आहे. स्थानिक लोक सांगतात की राक्षसस्थळाचं पाणी कधी अचानक कमी होतं तर कधी पुन्हा भरतं, म्हणून त्याला घोस्ट लेक सुद्धा असं म्हटलं जातं. पण सर्वात मोठी मिस्ट्री म्हणजे कैलासच्या दक्षिण बाजूला जिथे सूर्यप्रकाश जास्त पडायला हवा तिथेच सर्वात जास्त बर्फ दिसतो. हे विज्ञानाच्या नियमांच्या पूर्ण विरोधात आहे आणि म्हणूनच काही संशोधक कैलाशला ॲक्सिस मुंडी म्हणजेच पृथ्वी आणि आकाश जिथे भेटतात तो बिंदू असं म्हणतात. 1999 मध्ये काही रशियन संशोधक कैलाश परिसरात गेले होते आणि त्यांनी तिथल्या दगडांचा अभ्यास देखील केला. त्यांच्या रिपोर्टानुसार संपूर्ण जग हादरलं, कारण त्यांच्या मते कैलाश हा नैसर्गिक पर्वत नसून एक विशाल मानवनिर्मित पिरॅमिड असू शकतो. त्याने असा दावा केला की हजारो वर्षापूर्वी एखाद्या अत्यंत प्रगत सिव्हिलायझेशनने हा पर्वत तयार केला असावा. त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री पर्वताभोवती 7 रंगाचे प्रकाश दिसतात आणि विचित्र आवाज देखील ऐकू येतात. काही लोक असं म्हणतात की ते देवांचे संकेत आहेत, तर काही लोक म्हणतात की ती एखाद्या अज्ञात ऊर्जेची चिन्ह आहेत. काही संशोधकांनी असा दावा केला की कैलाश परिसरात प्रचंड इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे, इतकी शक्तिशाली की सामान्य ठिकाणापेक्षा अनेक पटींनी जास्त. काही उपग्रह निरीक्षणांमध्ये या भागात असामान्य मॅग्नेटिक बदल आढळल्याचंही बोललं जातं. कधी गुरुत्वाकर्षण कमी तर कधी जास्त. जणू पृथ्वीचे नियमच तिथे बदलतात. आणि कदाचित म्हणूनच अनेक लोक सांगतात की कैलाशवर गेल्यावर वेळ वेगाने धावत असल्यासारखं वाटतो. शरीर अचानक थकायला लागतं, केस आणि नखं वेगाने वाढतात आणि माणूस मानसिकदृष्ट्या बदलायला लागतो, म्हणजेच म्हातारा दिसू लागतो. काही वैज्ञानिक यामागे तीव्र UV रेज, कमी ऑक्सिजन आणि प्रचंड मॅग्नेटिक फील्डला कारणीभूत मानतात. पण आजही कोणाकडे त्याचं पूर्ण उत्तर नाहीच. आणि कदाचित म्हणून माउंट कैलास आजही पृथ्वीवरील सर्वात मोठ्या रहस्यापैकी एक मानलं जातं.